नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ई रिक्षासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांनी अर्ज मागविले आहेत। यामुळे दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असतात। त्यातीलच एक योजना म्हणजेच महाराष्ट्र राज्याची ई रिक्षा वाटप योजना। मित्रांनो, ई रिक्षा वाटप योजना या अंतर्गत 40% पेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला वस्तूंची मालाची ने-आण करण्यासाठी एक ई रिक्षा वाटप केली जाणार आहे। तसेच या अंतर्गत फळे विकण्यासाठी, खाद्यपदार्थ विकण्यासाठी या ई रिक्षाचा उपयोग करावा असे शासनाकडून सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही ई रिक्षा कोणाला मिळणार यासंबंधी आपण माहिती बघूयात। यामध्ये 40% पेक्षा अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येते आणि त्यामध्ये सुद्धा अधिक दिव्यांग असल्यास त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत असते। मित्रांनो, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 5 जानेवारी देण्यात आली होती। मात्र आता यासाठी 8 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून लवकरात लवकर दिव्यांग बंधूंनी आपला फॉर्म भरून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच मित्रांनो, यासाठी दिव्यांगाचे UDID कार्ड, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला आणि एक पासपोर्ट साईज फोटो आणि त्यावरील स्वाक्षरीचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे। मित्रांनो, यासाठी या ऑटो रिक्षेच्या मार्फत खाद्यपदार्थ विक्री, पूजेचे साहित्य विक्री, फळे, भाजीपाला विक्री, तसेच झेरॉक्स सेंटर, मोबाईल दुरुस्ती असे अनेक व्यवसाय करता येणार आहेत। तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासंबंधी फॉर्म भरते वेळेस उल्लेख करणे आवश्यक आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत गरजूंनी वेळेत अर्ज करावेत असे आवाहन दिव्यांग वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी केले आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्वात अगोदर 8 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत। धन्यवाद। तसेच ही माहिती आवडली असल्यास इतर मित्रांपर्यंत शेअर करा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।